काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटी झालेल्या आहेत आणि या भेटी दरम्यान लोकसभा जागा वाटप तसंच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली आहे। मात्र या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते। यावर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना या बैठकीपासून वंचित का ठेवलं असा सवाल वंचितनं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, दोन प्रश्न। या बैठकी दरम्यान नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये काय मतप्रवाह आहेत, काय भावना आहेत? प्रज्ञा, जर का पहिल्या प्रश्नाबद्दल बोलायचं तर एकूणच जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी धुसफूस आहे का असे प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळेच काल मातोश्रीवर जे काँग्रेसचे प्रभारी आहेत रमेश चेन्निथला हे जाऊन आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भात या संदर्भात त्यांची चर्चा देखील झालेली आहे। एकूण राजकीय परिस्थिती असेल राज्यातली आणि जागा वाटप असेल या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतं आहे। दुसरीकडे जर का बघायचं तर यामध्ये वंचित कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण जागा वाटपासंदर्भात ही चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यातच वंचितचं असं म्हणणं आहे की आम्हाला यापासून तुम्ही दूर का ठेवलेला आहे। वंचित आघाडी असेल किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल हे दोन्ही प्रतिनिधी कालच्या बैठकीसाठी आपल्याला उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यावरनं कुठेतरी वंचितची ही नाराजी पाहायला मिळते आहे। यात जर का प्रामुख्यानं बघायचं तर ज्या सध्याला जागा वाटप होत आहेत त्यामध्ये कुठेतरी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडनं ज्या जागा आहेत त्या कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळत नाही आहे। जर का शिवसेना बघायचं तर 23 जागांवर शिवसेना जी आहे ती 23 जागा मागते तर काँग्रेस देखील 24 जागा ही मागताना पाहायला मिळतात। मात्र ह्या दोन्ही जर का पक्षांना एवढ्या जागा द्यायच्या तर बाकीच्यांना काय किती उरेल हा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि मग हे प्रश्न निर्माण झाल्यानंतर कुठेतरी वंचितकडनं ही नाराजी व्यक्त करण्यात येते आहे का हे देखील प्रश्न उपस्थित राहतात। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।